मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज आपण आहे इंदापूर तालुक्यातले टोपीवाले बाबा यांच्या घराकडे। आज आपण चर्चा करणार आहोत त्यांच्यासोबत की महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्रासह देशाचं जे राजकारण आहे, आता त्यांनी फार जुने राजकारणी आहेत, ते विचारवंत आहेत, सामाजिक काम त्यांचं चांगलं आहे, त्यांनी अनेक निवडणुका ह्या जवळून पाहिलेल्या आहेत। त्या काळी राजकारण कसं होतं आणि आताच्या काळचं राजकारण कसं आहे, म्हणजे तेव्हा राजकारणी तसंच मतदार देखील एकवचनी होते। आताच्या राजकारणात आणि पूर्वीच्या राजकारणामध्ये काय फरक झालेला आहे, तसंच देशाची आणि राज्याची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याचबरोबर राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय का, तर त्याच विषयावरती आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। तर चला चर्चेला सुरुवात करूया। दिलीपरावजी, आपलं BKP मराठीमध्ये स्वागत आहे। नमस्ते। तर आमचा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही अनेक वर्षापासून राजकीय प्रक्रियेमध्ये आहात, तर पूर्वी म्हणजे 1990, 80, 70 म्हणजे जुन्या ज्या दशकामध्ये जे राजकारण आपण जवळून पाहिलेलं आहे, तर त्यावेळेचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये काय फरक आपल्याला जाणवतोय ते जरा सांगा। पूर्वीचं राजकारण अशा पद्धतीने होतं की ठराविक पुढारी होते आणि ठराविक पुढारी असल्यामुळं त्यांना त्या गोष्टीचा मेसेज असायचा आणि त्यावेळेस अशी एवढी मोठी यंत्रणा नव्हती की गाड्या नव्हत्या। सुरुवातीला तर लोक सांगतात म्हणजे आमच्या अगोदरच्या काळात बैलगाडीनेच प्रवास होता, पण त्यानंतर आम्ही ज्यावेळेस मतदार म्हणून आलो त्यावेळेस ट्रकमध्ये आम्ही प्रचार केला, लोकसभेचा केला। त्यावेळेस मोहन दारिया उभा राहिलं होतं, परत बापूसाहेब थिटे उभा राहिले होते, शंकरराव बाजीराव पाटील उभा राहिले होते। म्हणजे असे अनेक लोकसभा आम्ही जवळून पाहिल्या, पण त्यावेळेस दिलेल्या शब्दाला लोक जागत होते आणि एकदा दिलेला शब्द काही केलं तर लोक बदलत नव्हते। पण त्यानंतर आजचं जर लोकशाही बघितली तर काही लोकांच्या ताब्यात लोकशाही असल्यासारखं वाटतंय। त्याचं एकमेव कारण आहे की एकमेकावरची शंका। आता या निवडणूक आयोगाने जी मशीन आणल्या त्या मशीनवर लोक शंका घेते ते, शिवाय तुम्हाला सांगतो त्या यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणेवर शंका घेते ते। म्हणजे लोकशाही ही मजबूत जर करायची असेल तर त्याला त्या ताटर भूमिका घेऊन शासनाने त्या भूमिका स्वीकारल्या पाहिजे, त्या पदावर काम करणारी निपक्षपाने निवडणुका घेतल्या पाहिजे त्या। पण कुणाच्या जर दबाव तंत्राखाली जर लोक शासकीय नोकरी करत असेल किंवा गव्हर्नमेंटमध्ये सर्वंट म्हणून काम करत असेल तर त्यांनी न केलेलं बरं। कारण कसं आहे की आपण कुणाला तरी धोका देतोय हे लक्षात आलं पाहिजे। पूर्वी असं होतं का, असं निवडणुकांवरती ऑब्जेक्शन घेतलं जायचं का? नाही, कधीच नाही। निवडणुका ऑब्जेक्शन तेवढ्या पुरतं असायचं आणि ते 2 मिनिटात मिटायचं, कारण समंजस लोक होती, एकमेकाचं समजून घेण्याची मानसिकता होती। आज समजून घेतच नाही ते, कारण त्याचं एकमेव उदाहरण आहे, ज्यावेळेस असेंब्ली पार्लमेंट चालतं काय त्यावेळेची परिस्थिती बघितली तर विरोधी पक्षाला तुम्हाला सांगतो बोलायला संधी जेवढ्या टायमिंग मध्ये दिली तोपर्यंत सत्ताधारी तुम्हाला सांगतो एक शब्द बोलू देत नाहीत। ही सुरुवात लोकशाहीची तर कुणी केली असेल, जी लोक निवडून गेली, जे खासदार जे आमदार निवडून गेलं त्या लोकांनी सुरुवात केली, त्यामुळं त्याचं लोण आता ग्रामीण भागापर्यंत येऊन पोचलं आणि त्यामुळं आज कोणच कोणाला विचारायला तयार नाही। नेता हा 1 किंवा 2 दिवसात तयार होत नाही, त्यासाठी अनेक दिवस पाणी घालून त्या नेत्याला उभं करावं लागतं, त्याचं वटवृक्ष बनवावं लागतं आणि तो जर नेता व्यवस्थित पद्धतीने पुढे भविष्यात नाही टिकला तर त्याला जनता त्या लेवलला त्या टायमिंगला ती पाडत असते। त्या काळात जे जुने नेते पुढारी होते ह्यांच्यात देशप्रेम होतं का, त्यांना जनतेची कामं करावी असं वाटत होतं का? नाही, खूप मोठं देशप्रेम होतं आणि कुठलाही 1 रुपया कुणाचा न घेता समाजकार्य करत होते ते। कुणाला एखाद्याला नोकरी लावायचं म्हणलं तर कधी त्या कोणा अपेक्षा केली नाही, त्याला आपला माणूस म्हणून त्याला नोकरीला लावलं जायचं किंवा त्याला ज्या ज्या ठिकाणी काय मदत वाटल त्या ठिकाणी मदत करायचं काम करत होती। 100% निपक्षपातीपणाने दिलेल्या संविधानाने अधिकार, त्या संविधानाने दिलेल्या अधिकाराचा चोखपणे त्याचा उपयोग समाजासाठी करत होते, पण आजच्या युगात ती एवढं म्हणावं असं दिसून येत नाही। दुसरं एक असं, आता बघा पूर्वीच्या काळात मी देखील
पाहिलेलं मी 1990 पासून राजकारणात आहे आणि राजकारण पाहतो. म्हणजे अनेक लोकांच्या मी मुलाखती घेतल्यात. त्या काळात यूट्यूबचं माध्यम नव्हतं, मोठे चॅनल्स होते, ते पण छत्र्या असायच्या, डिशवरती दिसायचं. परंतु वर्तमानपत्र हे सगळ्यात मोठं माध्यम होतं. मी 1995 पासून पत्रकारितेत आहे आणि तेव्हापासून मी वर्तमानपत्राला काम करतो. एखादी बातमी जर एखाद्या विभागाच्या विरोधात आली तर त्याची दखल अगदी जिल्हा पातळीवर घेतली जायची. परंतु आता रोज बातम्या अशा भ्रष्टाचाराच्या ह्याच्या कशाच्या येतात, परंतु त्याची दखल घेतली जात नाही. असं का होत गेले हे? मी पहिल्यांदाच हे सांगतोय की संविधानाच्या अधिकाराने तुम्ही ज्या सत्तेवर बसला, कुठल्याही पदावर तुम्ही जा, त्या संविधानाच्या पदाचा समाजासाठी कसा उपयोग करायचा ह्याची कार्यशाळा घ्यावा लागेल हितनं पुढच्या काळात. कारण ह्या लोकांना एकदा नोकरी मिळाली की नोकरीचा समाजासाठी उपयोग करण्यापेक्षा समाजाच्या विरोधातच उपयोग करायचा प्रयत्न चालू केला. त्यात मोठमोठे अधिकारी असल्याने भ्रष्टाचारात कोण अडकतं, कोण भ्रष्टाचार करतंय, कुणी कुणाला शिकवला भ्रष्टाचार, या सगळ्या बारकाईने बघण्याच्या गोष्टी आहेत. त्यासाठी ज्या लोकांनी अधिकारी म्हणून नोकरीला लागल्यानंतर त्या अधिकाराचा समाजासाठी किंवा त्या कार्यासाठी उपयोग करायचा त्या पद्धतीने होत नाही. त्यामुळं हा जी भ्रष्टाचाराचं जी भूत या मानकुटीवर बसलं या देशाच्या राज्याच्या, ती त्याला सर्वश्री हे नेतेगण जबाबदार आहेत. आता पक्षवाढीसाठी ज्या लोकांचं म्हणजे पक्ष बदल केला जातो, म्हणजे असा पक्षवाढीसाठी इतर लोक पक्षामध्ये लोक घेतली जाते. मग ते गुन्हेगार असू द्या, दहशतवादी असू द्या, कसली असू द्या. पूर्वी आपण पाहिलं की एकनिष्ठ लोकांमध्ये एकनिष्ठता होती. जसं आता शेकापचे दादा दादाराव होते, सांगोल्याचे आमदार गणपतराव पाटील होते, तर जनता दलाचे होते हे सगळे. तर या लोकांनी आतापर्यंत म्हणजे मरुस्तोवर पक्ष बदलला नाही. परंतु आता संध्याकाळी कार्यकर्ते झोपले तर सकाळी त्यांना कळत नाही की आपला नेता पहिल्या पक्षात आहे का दुसऱ्या पक्षात आहे. तर ही परिस्थिती काय होतं बोली? नाही, पहिल्यांदा हे तर लक्षात घेतलं पाहिजे की आता सध्या अशी परिस्थिती झाली, सत्तेतून पैसा आणि पैशातून परत सत्ता, ही जी चेन तयार झाली. त्यामुळं त्यांच्या लक्षात आलंय की पैसा दिला की पैसा जनतेला वाटला की आम्ही निवडून येतोय, आणि मग ती परत तुम्हाला सांगतो विकासापासून ती वंचित राहते ती. आणि विकास हा विषय आता फक्त कागदावर पुरताच राहिलाय. विकास काय नाही, सगळं खाजगीकरण झालेलं आहे. बांधा, वापरा, हस्तांतरित करा असं रस्ता तयार झालेला आहे. तर सगळीकडे अशी अराजकता माजणार. आणि पुढे विशेष नाही, तुम्ही तालुका सोडून घर सोडून तुम्ही कुठल्या रस्त्यावरती जावा टोलच आहे तुम्हाला. टोल आहे म्हणजे तुम्हाला दर महिन्याला साधारणतः टोल तुम्हाला तुमच्या उत्पादनाच्या 25% टोल शासनाला द्यावा लागतोय. अशी परिस्थिती आहे आता महाराष्ट्रातली. माझं स्वतःचं असं मत आहे. पण दुसरं एक असं आहे, आता मगाशी पैशाचा विषय निघाला आपला. मी अनेक नेते जवळून पाहिलेले आहेत. म्हणजे जसं आवटे दादा म्हणून होते इंदापूरला, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. ते जेडपीला उपाध्यक्ष असताना ते सरकारी गाडी होती, त्यांना सरकारी गाडीने इंदापूरला यायचे. परंतु इंदापूरमधून माळवाडीला जायला रस्ता नव्हता, एक 6-7 किलोमीटर माळवाडी आहे. ते गाडी इंदापूरमध्ये लावायची आणि चालत जात होते. म्हणजे त्या काळाची पिढी. आणि आता जे एक उदाहरण आहे, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे होते. त्यांना काय कारणामुळे राजीनामा द्यावा लागला. परंतु त्यांचा जो बंगला आहे, सरकारी कार्यालय आहे, ते अजून सोडलं नाही. म्हणजे त्या काळचे गणपतराव आवटे त्यांनी सरकारी गाडी रस्ता नाही म्हणून इंदापूरमध्ये लावून चालत जायची रात्रीची आणि सकाळी चालत यायची. आणि आत्ताचा पुढारी राजीनामा मंत्रिमंडळाचा दिला तरी घर सोडत नाही. म्हणजे ही किती तफावत वाटते बरं का. ज्यावेळेस पवारसाहेब मुख्यमंत्री झाले आणि वसंतदादांनी राजीनामा दिला, त्यावेळेस वसंतदादांनी त्या क्षणाला बंगला सोडला होता. आता ह्या लोकांना जर विसर पडले असेल तर त्याला दुर्भाग्य आहे. पण सत्य परिस्थिती अशी की ज्या वेळेस आपण एखाद्या सत्तेवरनं पाय उतारवतो त्यावेळेस शासकीय सगळ्या योजना आपण जी दिलेल्या बंदोबस्त असेल, दिलेली गाडी असेल म्हणा, किंवा तुम्हाला समाजसेवेसाठी दिलेला जो बंगला असेल तो ताबडतोब खाली करायचा असतो. पण काय अडचणीच तो आणि राज्यामध्ये त्यांची स्वतःची सत्ता असल्यामुळे ती थोडंसं पाठीशी घालतात.
त्यांचे मुंबईमध्ये नैतिक 3 घरं जबाबदारी आहेत. मुंबईमध्ये 3 घरं मोठी मोठी आहेत. जरी असले तर त्यांना शासकीय बंगला त्याचं जे काय असेल ते पैसे भरून ती वापरू शकतात. पण दुसऱ्या मंत्र्यांनी राहायचं कुठं मग? नाही, दुसऱ्या मंत्र्यासाठी मग सारंग बिल्डिंग आहे, आकाशवाणीवर तुम्हाला सांगतो व्यवस्थापन केलं जातं. पण हे चुकीचं आहे का नाही? वाळकेश्वरला बंगला इथं अनेक तुम्हाला सांगतो मनोरा आमदार निवास आहे, त्या ठिकाणी ती कामकाज बघते ती. अशी परिस्थिती आहे. याला शासनाची जी काही नियमावली आहे त्यात त्यांनी ती बदल करायला पाहिजे असं. बदल करावा. पण दुसरं असं एक, आता मग पैशाचा एक विषय निघाला होता आपला, तर असं की पूर्वीचे आमदार खासदार आणि आताचे आमदार खासदार, आता साधा नगरसेवक जरी झाला तरी त्याच्याकडं करोडो रुपयांची प्रॉपर्टी येते. म्हणजे आताचा जर आमदार आपण पाहिला तर त्याची 2,000, 5,000, 10,000, 20,000 कोटीची प्रॉपर्टी असते. कुणाकुणाची लाखो कोटीची इस्टेट आहे. मग हे असं कसं काय? म्हणजे भ्रष्टाचार. नाही, ह्याची परिस्थिती बघितली ना तर ज्या ज्या प्रभागमध्ये तो नगरसेवक निवडून जातो त्या प्रभागमध्ये जी काही शासकीय कामं येते ती त्याचे ती पर्सेंटेज ठरलेलं असते. त्या पर्सेंटेज तुम्हाला सांगतो त्याला काम न करता मिळतं ना. हे आमदार खासदाराला बी लागू आहे. हो, सगळीच करतात ना, सगळीच करतात, पण ती ओपनली नसते. पण त्याचे पर्सेंटेज ठरलेले असते, ते पर्सेंटेज प्रमाणे त्या पद्धतीने ते कामकाज चालतं. आणि ह्याचा मूळ म्हणजे मंत्रालयातच आहे. त्यामुळे तिथं जोपर्यंत ती बदल करत नाही तोपर्यंत ग्राउंड लेवलला कशाचा बदल होणार आहे? होणारच नाही. त्यांनी शपथ घ्यायला पाहिजे आणि ते घेतलेल्या शपथेप्रमाणे जीवन जगायला पाहिजे निस्वार्थी मनाने, त्यावेळेस ते शक्य होईल. पण आता भ्रष्टाचाराचा आलेखच एवढा मोठा आहे की काय नीरव मोदी सारखी माणसं या देशाला लुटून बाहेर जाऊन पडलेली, त्याला कोण सुद्धा हाका मारायला तयार नाही. आणि हे राजकारते म्हणते आम्ही विकासाची गंगा आणली. आणि ज्या लोकांनी देश लुटून नेलाय त्यांचं बघा ना. मग आपल्या राहिलेल्या कामाच्या विकासाकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. विकास राहिला बाजूला, देश लुटून गेलेली माणसं देशाच्या बाहेरनं तुम्हाला सांगतो वाकडं दाखवते ती, ह्यांना ती दिसत नाही आणि विकास केला म्हणते ती. की आता दुसरा एक असा विषय आहे बघा, संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, त्यांच्या ड्रायव्हरच्या नावाने 150 कोटीची प्रॉपर्टी आहे. परत मंत्रिमंडळातले संजय शिरसाट, आता ते रोहित पवारांनी 5,000 कोटीचा घोटाळा काढला. म्हणजे आता ते सत्य, म्हणजे 150 एकर जमीनची सिडकोच्या ताब्यात होती. म्हणजे तो भ्रष्टाचारच आहे. ती सिडकोचा अध्यक्ष झाल्यानंतर त्या तिथल्या एका ज्याची जमीन होती ती सरकार जमा होती, फॉरेस्टची जमीन एका व्यक्तीला देण्याचा आदेश झाला. म्हणजे हा जो भ्रष्टाचार, आणि एवढं होऊन सुद्धा कारवाई होत नाही. म्हणजे जसे आता बॅगा त्यांच्या घरामध्ये पैशाच्या बॅगा गावल्या होत्या वर ठेवलेल्या, तरी देखील कारवाई का होत नाही? मग नाही, परिस्थिती अशी आहे. म्हणजे एकटं संजय शिरसाटच नाही, जे भ्रष्टाचार आहेत. नाही, कसं आहे माहित आहे का, आतापर्यंतची भ्रष्टाचारात काय आमदार, काय मंत्री, काय खासदार, काय मुख्यमंत्री त्यात अडकले, त्यांच्यावर काय सजेशन झालंय त्यामुळे ह्यांच्यावर होणार आहे. हीच काय कालांतराने लोक विसरून जाते ती. पण वस्तुस्थिती जर बारकाईने बघितलं ती त्या न्याय व्यवस्थेत ती टिकलं पाहिजे आणि त्याच्यावर कायदेशीर त्यावेळेस प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याच्यावर ती सजा होईल आणि त्याला जेलमध्ये तुम्हाला सांगतो कायमस्वरूपी बसायची वेळ येईल. त्यावेळेस या भ्रष्टाचाराला कुठंतरी आलेख थोडासा कमी, नाही तर आणण्यात येणार नाही. मग भ्रष्टाचाराचे कायदे आपले कमकुवत आहेत मग? हो, बरेचसे कायदे कमकुवत आहेत. त्याला पळवाट आहे, हजारो पळवाट आहे त्या. बरं, भ्रष्टाचार केला म्हणजे त्यासाठी जे पुरावा पाहिजे तर त्या लेवलचा पुरावा नाही. आता आपण पोलीस स्टेशनला साधं जावा, आपण जर अधिकाऱ्याला विचारलं साहेब असा असा प्रॉब्लेम झालाय, ही माझी तक्रार आहे, तर ही स्थानिक म्हणतात तुझी तक्रार आहे ना तर तू लेखी दे. ज्यावेळेस आपण लेखी देतो ती काय की लगेच ती पत्रिका घेते ती पोलीस की ती विरोधक कोण असेल त्याला नेऊन दाखवते तुझ्या विरोधात तक्रार आहे, त्याकडून पैसे वसूल करायचं काम आहे आणि ती जागाला जिरत असते ते अर्ज बिर्ज. त्याला काय म्हणजे हे यंत्रणा सगळी राज्यातली देशातली सगळी खालपासून वरपर्यंत करप्ट झाली, करप्टेडच आहेच करप्टेड. आणि ह्याच्यावर तुम्हाला सांगतो न्याय मिळाला तर तुम्हाला सांगतो त्याला TN सेशन सारखे अधिकारी लागते त्यावेळेस कुठंतरी त्याच्यावर लगावीन, अन्यथा नाही. मुंडे म्हणून आहेत की आपल्याकडे एक अधिकारी, तुकाराम मुंडे. नाही, एक 2 अधिकाऱ्यांनी काय स्वच्छ होणार आहे का? आका महाराष्ट्र बरपडलेला, देश बरपडलेला, आबाळच फाटलंय, ठिकाळ लावायचं काय? 1-2 अधिकारी. आणि जरी ते केलं तरी त्या अधिकाऱ्याला एका वर्षात जर त्याच्या 70 आणि 75 बदल्या करत असले तर अधिकारी काय काम करू शकतो? ते करू शकत नाही. म्हणजे तुकाराम मुंडे सारखा माणूस निवडणूक इलेक्शन कमिशनरलाच आयोग पाहिजे. TN सेशन होता,
बरेचसे अधिकारी होते. वायशे पवार सारखा अधिकारी एक ह्याच्यात होऊन गेला. जबरदस्त अधिकारी होते. त्यांनी जीवनात तुम्हाला सांगतो 1 रुपयाचा भ्रष्टाचार हा विषय कधी डोक्यात आणला नाही. आज बी आहेत काय अधिकारी, पण त्यांचं चालू देत नाही. त्यामुळे ती अशी कुठंतरी बाजूला फेकली जाते ती, असा विषय आहे. देशातली जी न्यायिक व्यवस्था आहे किंवा भ्रष्ट व्यवस्था आहे, यामुळे देशाचा विकास कुठंतरी खुटलाय असं वाटतंय का? नाही बरं का, न्याय व्यवस्था नाही असं म्हणता येत नाही. पण न्याय व्यवस्था जी एक्झॅक्ट गुन्हा घडल्यानंतर जी 10 वर्षांनी 15 वर्षांनी त्याचं सजेशन येते, 15 वर्षात त्याची लायपत राहत नाही ना. तुम्ही सजा दिली काय नाही दिली काय तुम्ही दिलेल्या सजेचा उपयोग काय? त्याला त्वरित त्याच्या ट्रॅकवर ती केस चालवून त्याचा तो प्रत्यक्ष प्रथमदर्शनी सगळ्या अहवाल सादर करून ती एक्झॅक्टली त्याला 6 महिन्यात, वर्षात किंवा 1 वर्ष 1.5 वर्षाच्या आतमध्ये त्याला ती मार्गी लागली पाहिजे. त्याला 10-10 वर्ष लागते. ती काय उपयोग आहे त्याला? आता पर्याय काय मग ह्या व्यवस्थेला? पर्याय काय? ह्या व्यवस्थेला ज्यावेळेस ही लोक वरच्या लेवलला जे बसलेले अधिकारी आहेत काय, ती जर तुम्हाला सांगतो व्यवस्थित वागायचं सुरुवात केली काय, आणि एखादा अधिकारी भ्रष्टाचारात अडकला तर त्याला कायदा कडक करून तुम्हाला सांगतो त्याला परत बडतर्फ झालेला अधिकाऱ्याला सर्व्हिसमध्ये घेतलं गेलं नाही पाहिजे. अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होईल, दबाव तंत्र ज्यावेळेस चांगल्या पद्धतीचं कायद्याचं तयार होईल, त्यावेळेस त्याचा थोडासा परिणाम होईल असं मला वाटतं. आता तर सध्या जे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करतोय त्याला पदोन्नती मिळते, त्याला चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळते ना. सगळीकडे ती परिस्थिती आहे. आता हे काय आपल्याच महाराष्ट्रात आहे का? सगळ्या देशातच ती परिस्थिती निर्माण झाली. ज्यांचं मुख्यमंत्र्याची लागेबंद, गृहमंत्र्याची लागेबंद त्यांच्याच बदल्या होत्या. ते एखादा गरीब जाऊ दे, त्याला कुणा विचारत नाहीत. तुझ्याकडे ताकद किती आहे ती बघितलं जातं आणि त्याची बदली केली जाते. मग ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? हे राज्यकर्ते लोक जबाबदार आहेत. म्हणजे देशातले आणि राज्यातले जे राजकर्ते आहेत त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने हा देश, राज्य ही जी गाडा चालवला, हा गाडा योग्य दिशेने गेला नाही, हा वेगळ्या दिशेने गेला. त्याला ही जबाबदार आहे ती. आणि ह्याचं भोग यांनाच भोगावं लागणार आहे. अशी परिस्थिती आहे. ते तर बंगल्यात राहते, मोठ्या मोठ्या गाड्यांनी फिरते. किती मोठ्या गाड्याने फिरू द्या, किती मोठा माणूस झाला तरी त्याला एक ना एक दिवस तुम्हाला सांगतो माघारी वळून बघावंच लागतं. अशी परिस्थिती आहे. असं आहे. म्हणजे पूर्वीचं जे राजकारण होतं आणि आताचं जे राजकारण आहे ह्याच्यामध्ये फार मोठा बदल झालाय, तफावत झाली, भयान मोठा बदल झालाय. हे साधा बदल नाही, ह्याला बदल म्हणताच येत नाही. सर्वसामान्य सामान्यच राहणार आणि मोठीच होत जाणार. त्यामुळे ही दोरी जी आहे ती ह्याच कधीच एका लाईन मध्ये येऊ शकत नाही. भारतीय जनता पक्ष तर म्हणतोय झिरो पॉलिसी, आमची गुन्हेगारी बाबत झिरो पॉलिसी. मग कुठं गुन्हा घडतोय असं दिसतंय? अहो, गुन्हेगारी झिरो पॉलिसी म्हणणारी तुम्ही गुन्ह्याची आकडेवारी बघितली, त्याचं स्वरूप जर बघितलं तर लोकांना त्या गुन्ह्याचा धाक आहे का हे पहिल्यांदा बघा म्हणावं राज्यकर्त्यांना. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून स्वतःची ख्याती किंवा स्वतःचं अस्तित्व दाखवतात, पण त्यांच्याकडे स्वतःकडे ग्रह खातं आहे. ते ग्रह खातं तुम्हाला सांगतो आज काय अवस्थेत चाललंय. किती अत्याचाराच्या केसेस रोज बाहेर पडते त्याच्यावर काय सजेशन आहे का? काहीच नाही. म्हणजे असं कुणी जर गृहमंत्री झाला काय लोकांना त्यांचं कार्य ती चालू ठेवते, ती त्याला दबाव नाही, तंत्र नाही, काय नाही. हे लोकशाहीचा गळा एक प्रकारचे गोठला जातोय, अशा प्रकारचा विषय आहे. लोकशाही राहील का मग आपल्या देशात? टिकल का लोकशाही असं जर वाटत? सध्या तर तुम्हाला सांगतो लोकशाही असं आम्हाला तर वाटत नाही. म्हणजे एकंदरीत बघितलं ना तर आम्ही न्याय मागायला गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, विचारलं जात नाही काय. त्यामुळं आम्हाला तर वाटतंय की लोकशाही जवळजवळ ह्या 10-5 लोकांनी ताब्यात ठेवली का काय असं वाटतंय. तर हे होते आपल्यासोबत टोपेवाले बाबा. कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.